नमस्कार, मी तृप्ती पालकर. बातमी बळीराजाची या कृषी विषयक विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. कापसाला दर मिळत नसल्यामुळे अमरावतीमध्ये शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी रस्त्यावरती कापूस फेकून सरकारचा निषेध केला. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्याने रस्त्यावरती कापूस फेकून सरकारचा निषेध केला आहे. भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाली. अवकाळी पावसाचा फटका भाज्यांना बसलाय. त्यामुळे नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांचे दर प्रति किलो 10 ते 20 रुपयांनी वधारलेत. खुल्या बाजारात तुरीच्या दरामध्ये अचानक घसरण नोंदवण्यात आलेली आहे. बाजारामध्ये सध्या 6,300 ते 8,400 रुपये प्रति क्विंटल दर तुरीला मिळतो आहे. दिवाळीपूर्वी तुरीचे दर 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलसाठी होते. मात्र दिवाळीनंतर या दरामध्ये 4 ते 6,000 रुपये क्विंटलची घसरण नोंदवण्यात आली आहे. मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या धान पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे शेतकरी विवंचनेमध्ये सापडला आणि प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा सुद्धा करण्यात आली. कापूस वेचणीची मजुरी खानदेशमध्ये वाढली असून शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. खानदेशमध्ये कापूस पीक प्रमुख आहे, परंतु या पिकामध्ये तोटा येत असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहेत. कोरडवाहू कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे 7 लाख हेक्टरवरती झाली होती. शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पैसे उसने घेऊन कापसाची लागवड केली. पिकांचं सिंचन करून मोठ्या मुश्किलने पिकं जगवली. दिवाळीच्या काळामध्ये वेचणीचं काम बंद होतं. त्यानंतर वेचणी सुरू झाली, पण मजूर टंचाई भेडसावत होती. या महिन्यात वेचणी बऱ्यापैकी सुरू असतानाच मजुरी दर सतत वाढतात. शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष पिकवली. त्यामध्ये वेळोवेळी बदलतं वातावरण, अवेळीच्या पावसामुळे रोगराई प्रादुर्भाव याचा झालेला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. चोहोबाजूंनी हे शेतकरी संकटात सापडलेले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचं कारण देत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,40,000 रुपये अनुदान मिळणार आहे. शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षक शेती विषयक योजनेमधून अनुदान देण्यात येणार आहे. सोलापुरातील भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या होणाऱ्या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरती आणि जमिनीवरती होत असलेल्या दुष्परिणामाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीनं पोल्ट्री फार्मच्या गेटवरती हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. सततचा दुष्काळ आणि नापिकी असलेल्या हिंगोलीच्या सवना येथील तरुणानं पारंपरिक शेतीला बगल देत नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीमध्ये सीताफळांच्या बागेची लागवड केली आहे. धनंजय वानखेडे असे या शेतकरी तरुणाचं नाव आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदे काढण्याची मजुरीही परवडत नसून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील साक्री येथील शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर कांदे लागवड केलेल्या क्षेत्रात मेंढ्या चरायला सोडल्यात. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धान पिकाला निसर्गाचा फटका बसल्यानंतर आता रब्बी हंगामामधील पिकाला मोठा फटका बसतो आहे. सध्या मिरची पिकावरती विषारीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेत. ऐन धान कापणीच्या हंगामामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे धान उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यानंतर कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांना या विकसित भारत संकल्पाला पुढे नेण्याचं काम करायचं आहे. आपण मजबूत भारत बनवायचा आहे. 2047चा मजबूत भारत बनवू शकू असं मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलेलं आहे. तर 2014 पासून मोदीजींनी विविध योजना तयार केल्यात. त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता मोदीजींची गॅरंटी असलेली विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी आपल्यापर्यंत पोहोचवली असं केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं. आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी यांच्या नेतृत्वाखाली एक संकल्प केला आणि 2047 पर्यंत या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे. भारत देशाला विकसित राष्ट्र बनवून
भारत देशाला विश्वगुरु बनवायचं हा संकल्प माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केलेला आहे। तर या देशातला गरीबातला गरीब माणूस विकसित झाला पाहिजे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी विक्रमी अशी मिरचीची आवक होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। मात्र आवक वाढल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत असून मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। मिरचीला सध्या 3 ते 4 हजार रुपये दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे। यासाठी बाजार समितीने मध्यस्थी करून योग्य हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मिरचीचा भाव व्यापाऱ्यांनी डायरेक्ट कमी करून दिलेला आहे। क्लायमेटचं वातावरण सांगून देतात आणि कोणतेही काही उत्तरं देऊन काल त्यांनी डायरेक्ट दुपारच्या वेळेस 12-12:30 वाजेपर्यंत लिलाव चालू होता आणि एकदम कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलं का त्यांना GR आला असेल, त्याच्यामुळे त्यांनी लगेच व्यापाऱ्यांना सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना एक विनंती करू इच्छितो सगळ्यांच्या वतीने, तर आम्हाला आमचा अन्याय होत आहे तरी आम्हाला मदत करावी आणि आश्वासन काहीतरी कायमचा एक मोबदला मिळवून द्यावा ही शासनास विनंती। शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष पिकवली, त्यामध्ये वेळोवेळी बदलतं वातावरण, अवेळी पावसाचं आगमन यामुळे येणारे रोग यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय। चोहो बाजूंनी हे शेतकरी संकटात सापडलेले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचं कारण देत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,40,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षक शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे। पलूस तालुक्यामधील नागाठाणे इथे महादेव माने, बाजीराव माने, सुरेश अनंता पाटील, अरविंद साळुंखे, उत्तम जाधव, नागनाथ मांगलेकर यांना आणि पलूस येथील 2 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालंय। त्यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती। सोडतीमध्ये तालुक्यातील 9 शेतकरी पात्र ठरले, त्यापैकी 7 नागठाणे इथले आहेत। मंजूर अनुदान देण्यात यावं यासाठी त्यांनी अधिकारी सांगतील ते कागद दिलेले आहे, मात्र नियमांवरती बोट ठेवून हे अधिकारी अनुदान नाकारतायत। संपूर्ण जगाच्या पोशिंदा असणारा शेतकऱ्याला अन्याय सहन करावा लागतोय। सरकार शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना जाहीर करतं, परंतु अधिकाऱ्यांच्या आडीलतट्टूपणामुळे ह्या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। ह्याचा एक वाईट अनुभव पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सध्या येतोय। या शासनाकडे त्यांनी अप्लाय केला आणि शासनाच्या योजनेतून त्यांची नावं आल्यानंतर त्यांनी या द्राक्ष बागेवरती संरक्षित शेतीसाठी पेपर वापरला आणि प्रत्यक्षात अनुदानासाठी ज्यावेळेला हे अधिकाऱ्यांच्याकडे गेले त्यावेळेला अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला चालू केली। या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, नाहीतर या तालुक्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल, याची दक्षता शासनाने घ्यावी। अस्मानी आणि सुलतानी संकटांनी नेहमीच राज्यामधला बळीराजा मेटाकुटीस आलेला असतो। असाच विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा त्रास सुद्धा आता धुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। धुळे जिल्ह्यातील वरखेडी परिसरामध्ये असलेल्या अरणी गावामध्ये शेतीसाठी रात्री पहाटेला विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतंय। इतकंच नाही तर या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला तर स्वतः ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी मधील बिघाड सुद्धा या शेतकऱ्यांना दूर करावा लागतोय। मात्र याकडे विद्युत विभाग मात्र डोळेझाक करणं पसंत करतोय। यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। धुळे महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ताधारकांची अवाजवी आकारणी केल्यानंतर पठाणी वसुली करण्यात आलेली होती। सुरुवात झालेली होती, हरकती नोंदवण्याचं काम सुरू होतं, परंतु महानगरपालिकेच्या या पठाणी वसुलीला अनेक वेळेस विरोध करण्यात आला। याच विरोधच्या संदर्भामध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर नेमकं काय घडलं हे त्यांच्याकडनं आपण जाणणार आहोत। सर, काय घडलं होतं? घरपट्टी, वाढीव घरपट्टीचा वाद आहे हा जवळपास 1,39,000 प्रॉपर्टी धारकांना फटका बसलेला आहे। अव्वाच्या सव्वा म्हणजे सदोष आकारणी केलेली आहे। त्याच्यामध्ये झोन जे बनवले गेले ते झोन बी, झोन सी, झोन त्यालाही कुठल्या प्रकारची वर्गवारी करताना काही लोकांच्या विचारात घेतले गेले नाही। माझा जर अ झोनमध्ये मी असेल तर माझ्या शेजाऱ्याला सी झोनमध्ये टाकून दिलेलं आहे। असं म्हणजे कुठलंही कायदेशीर किंवा कुठलंही तांत्रिक आकारणी न करता मनमानी पद्धतीने केलेली आहे। याच्यामुळे धुळे शहरातील साधारण 5 ते 6 लाख नागरिकांमध्ये उद्रेकाची भावना निर्माण झालेली होती
लोक अतिशय उद्रेकाच्या भावनेतून इतके वैफल्यग्रस्त झालेले होते, काय करावं. ज्याला पूर्वी 2,000 येत असेल त्याला 70,000 आलेली आहे, ज्याला 4,000 असेल त्याला 2 लाख आलेली आहे. एकाचं असं म्हणणं होतं की बुवा काही व्यापारी आमच्याकडे आले, काही रहिवासी लोकांनी आमच्याशी संपर्क केला की कसं करावं लागेल, आता आम्ही काय करावं, पैसे नाही भरले तर आमच्यावर जप्त येतील. अतिशय लोकांमध्ये प्रचंड दरारा या पालिकेच्या प्रशासनाचा बसलेला होता. लोक घाबरलेले होते. आपलं सरकार आहे त्याच्यामुळे आपल्याला लोकांना दिलासा द्यावा लागेल. साहेबांनी तात्काळ आमचा विषय समजून घेतला आणि जी मनपा प्रशासनाने जी काही पठाणी वसुली चालवली होती त्याच्यावर तात्काळ स्थगितीचे आदेश केलेले आहेत. शनिवार रविवार सोमवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे त्या आदेश येण्याला थोडा 2-3 दिवस उशीर लागेल. मला वाटतं या आठवड्यामध्ये पालिकेला आदेश प्राप्त होऊन जातील. निश्चितचपणे सर्वेक्षण जरी चुकीच्या पद्धतीने झालं असलं, मोजमाप जरी चुकीच्या पद्धतीने झालं असेल, तरी आता मुख्यमंत्र्यांचे आदेश कधी प्राप्त होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या आदेश आल्यानंतर धुळेकरांना या संदर्भामध्ये दिलासा मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. कॅमेरा पर्सन गणेश पाटीलचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. कापूस वेचणीची मजुरी खानदेशात वाढली असून शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. खानदेशमध्ये कापूस पीक प्रमुख आहे, परंतु या पिकामध्ये तोटा येत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. कोरडवाहू कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे 7 लाख हेक्टरवरती झाली होती. शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पैसे उसने घेऊन कापसाची लागवड केली. पिकांचं सिंचन करून मोठ्या मुश्किलीने पिकं जगवली. दिवाळीच्या काळामध्ये वेचणीचं काम बंद होतं, त्यानंतर वेचणी सुरू झाली, पण मजूर टंचाई भेडसावत होती. या महिन्यामध्ये वेचणी बऱ्यापैकी सुरू असतानाच मजुरीचे दर सतत वाढतात. कपाशीत बी काही झालं नाही. एवढी कपाशी लावली तर एवढ्या क्षेत्राले आमची कपाशी 20 क्विंटल बी नशीन ते. एवढं पुऱ्या क्षेत्रात कपाशी लावली होती आम्ही. काय करणार, मजुरी मन तशी लागते. एकरा 13 आणि 15 सोडा इले कपाशी तोल घेता बाया. आम्ही काय करणार, हे देवण्याला नुकसान करतो. या वर्षी कापसाचं उत्पन्न असं आहे की बुवा बोंडअळी जास्त आहे आणि त्यामुळे काय होतं की आणि त्यातल्या त्यात वेचाची मजुरी जास्त आणि ते काही शेतकऱ्याला परवडत नाही. अगोदर 150 रुपये रोज होता, मग 200 झाला आणि 200चा 225 झाला. खरी परिस्थिती तर ते 225 रुपये रोजाची बाई आणि 5 किंवा 6 किलो वेचते आणि शेतकऱ्याला काय परवडतं. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून पोल्ट्री फार्म जवळ मृत्यू झालेल्या कोंबड्या उघड्यावरती टाकून आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटून येथील नागरिकांचा आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतोय. मृत्यू पावलेल्या कोंबड्यांमुळे मोकाट, कुत्रे आणि अन्य प्राणी कोंबड्या खाण्यासाठी येत असतात. यामुळे येथील शेतकरी आणि नागरिक यांना मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये वावरणं सुद्धा कठीण झालंय. दरम्यान या पोल्ट्री फार्मच्या दुर्गतीमुळे आणि सांडपाण्यामुळे आजूबाजूची शेतजमीन सुद्धा नापीक होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जागेवरती जळून खाक झालंय. मोस्ती भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या जे बाजूला शेतकरी असलेले त्या शेतकऱ्यावर ह्या पोल्ट्री फार्मामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. या पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे अनेक वर्ष झाले या शेतकऱ्याची शेती ही नापीक होत असून यांना रोगराई या ठिकाणी पसरतोय. आम्ही या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शासनाला पाठपुरावा करतोय. कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या समोर ठिय्या आंदोलन केलं आहे. मोस्ती भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या जे बाजूला शेतकरी असलेले त्या शेतकऱ्यावर ह्या पोल्ट्री फार्मामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. या पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे अनेक वर्ष झाले या शेतकऱ्याची शेती ही नापीक होत असून सततचा दुष्काळ आणि नापिकी असलेल्या हिंगोलीच्या सावना येथील तरुणानं पारंपरिक शेतीला बगल देत नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीमध्ये सीताफळांच्या बागेची लागवड केली. धनंजय वानखेडे असे या तरुणाचं नाव असून शेतकरी धनंजय वानखेडे यांनी BSc ॲग्रीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. घरी शेती सांभाळण्यासाठी त्यांनी पुढचं शिक्षण न घेता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. सीताफळाची शेती कशी करायची याची माहिती YouTubeवरती घेत आपली 1.5 एकर शेतीमध्ये 550 झाडांची लागवड केली. गेल्या वर्षी त्यांना या बागेमधून 1 लाख रुपयांचा नफा मिळालाय. तर यावर्षी सीताफळाची बाग चांगलीच बहरलेली आहे. शेतकरी व्यापाऱ्याला सीताफळात न विकता छोट्या छोट्या बाजारांमध्ये जाऊन सीताफळ विक्री करत असल्यामुळे यातून त्यांना चांगला नफा मिळतोय. यावर्षी त्यांना या बागेमधून 2.5 लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तरुणांनी हताश न होता काहीतरी वेगळं करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. माझी ही बाग 1.5 एकर शेतामध्ये आहे.
त्याच्यात माझे 550 झाडं आहे आणि याच्यातून मला कमीत कमी 2.5 ते 3 टन उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. पाणी कमी पडायचं आम्हाला, त्याच्यामुळं मग आम्ही कमी पाण्यावर येणारं फळबाग कोणती लावायची हे 2 वर्ष विचार केल्यानंतर आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला हे कळालं की बुवा सीताफळ हे पीक कमी पाण्यावर येते आणि हे एक तर कमी खर्चाचं पीक आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदान इथे आयोजित सतेज कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाला 4 दिवसांमध्ये 7 लाख शेतकरी आणि नागरिकांनी भेट दिली. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. शेवटच्या दिवशी तपोवन मैदानावरती जनसागर लोटलेला होता. 4 दिवसांमध्ये तांदळाची उच्चांकी विक्री झाली असून 50 लाखांची उलाढाल या तांदळामधून झालेली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्र, अवजारं खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच कृषी प्रदर्शनामध्ये 4 दिवसांमध्ये तब्बल 9 कोटींची उलाढाल झाली आहे. विविध शेतीची साहित्य, यंत्र मोठ्या प्रमाणात त्यांची खरेदी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील वणी तालुका हा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. वाहतूक करत असताना वाहनं झाकली जात नाहीत. रस्त्याची आणि कोळशाची धूळ उडत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाते. यामुळे पांढरा कापूस काळवंटो. अशा कापसाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या वारंवार WCL कडे मांडून अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी केलेली आहे. वणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात जे आहेत आता संकटात सापडलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी जे आहेत कोलमाई प्रशासन समोर आलेलं नसल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी शेताचा परिसर आहे. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा काळोख निर्माण झालेला आहे. पूर्णतः काळं दिसत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. शेतकऱ्यांचा कापूस पूर्ण बेकार झालेला, तूर बेकार झालेली आहे. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर कोलमाई प्रशासन जे आहेत, कोलमाईचे अधिकारी जे आहेत लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी आहे. मी माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. बाबूजी आहे, चोरडिया बाबूजी एकंदर पाहिलं तुमचं शेतसुद्धा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 80-90 एकर शेत या ठिकाणी आहे. पूर्णतः कोळसा जे आहेत कोळशामुळे पूर्ण कापूस बेकार झालेला आहे. मात्र कोलमाई प्रशासन लक्ष देत नाही. काय सांगणार बाबूजी? प्रदूषणाची जी समस्या आहे ते वणी आणि याच्या चौभोवताल अनेक वर्षापासून आहे. वेळोवेळी प्रशासनाला आपण अगदी निवेदन दिलेले आहे या संदर्भात, पण खूपसा काही जे गंभीर निर्णय पाहिजे होते ते काही झालेले नाही आहे. आणि WCLचे जेवढे अधिकारी आहे त्यांच्या मनमानी आणि त्यांच्या हलगर्जीपणा एवढे आहे की त्यांनी जे उपाययोजना करायला पाहिजे कोलमाईन चालवताना शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको पाहिजे. त्यांच्या पिकाचा सर्व नासोडा होत आहे आणि त्यांची जे नुकसान भरपाई आहे ते योग्य त्यांना जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही आहे. बऱ्याच उपाययोजना सरकारने केलेल्या आहे, पण आणखी गंभीरतेने त्यांच्या सर्व गोष्टींचा त्यांच्या संघर्ष जीवनाचा विचार करून त्यांना खूप मोठा मदतीचा हात देण्याची आज गरज वाटते. येणाऱ्या काळामध्ये धुळीमुळे नागरिकांना आता दिलासा मिळेल का असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित होत आहे. संजय राठोड, लोकशाही न्यूज, वणी, यवतमाळ. कापूस वेचणीची मजुरी खानदेशात वाढली असून शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. खानदेशमध्ये कापूस पीक प्रमुख आहे, परंतु या पिकामध्ये तोटा येत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. कोरडवाहू कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे 7 लाख हेक्टरवरती झाली होती. शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पैसे उसने घेऊन कापसाची लागवड केली. पिकांचं सिंचन करून मोठ्या मुश्किलने जगवलं. दिवाळीच्या काळामध्ये वेचणीचं काम बंद होतं, त्यानंतर वेचणी सुरू झाली, पण मजूर टंचाई भेडसावतीये. या महिन्यामध्ये वेचणी बऱ्यापैकी सुरू असतानाच मजुरीचे दर सतत वाढताना पाहायला मिळतात. हिंगोली जिल्हा हळदीसाठी अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हळदीची लागवड करतात. यावर्षी हळद पिकावरती मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेत. हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीची पानं वाळून जात आहेत. महागड्या औषधांच्या फवारण्या करून सुद्धा कोणताही फरक पडत नसल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून यावर्षी हळदीच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मी जवळपास 5 ते 6 वर्ष झाले हळदीचं पीक घेतो
याही वर्षी माझा 3 एकराचा प्लॉट आहे. 3 एकराच्या प्लॉटवर जवळपास 70 ते 80% हळदीवर करपा आलेला आहे. तरी उत्पन्नात माझ्या 30 ते 40% घट होण्याची शक्यता आहे. मी त्याच्यासाठी 4 ते 5 फवारण्या घेतलेल्या आहेत, तरी त्यातून व्हावा असा काही फायदा आम्हाला झालेला नाही आणि कृषी विभागही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं धान पीक मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हा विवंचनेत सापडलाय. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा सुद्धा करण्यात आली. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे तर आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात असून भंडारा जिल्ह्यामध्ये वाकेश्वर इथे चक्क गंगाधर खोब्रागडे आणि सच्चिदानंद लेंडारे 2 शेतकऱ्यांनी उभ्या धान पिकाला आग लावत सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.